आज रुपाचा टिपिकल कांदेपोहेचा कार्यक्रम होता. पण म्हणावा तसा उत्साह तिच्या वागण्यात दिसत नव्हता. तिची आईच बळे तिलाही साडी नेस, असा मेकअप कर म्हणून मागे लागली होती. रुपाने मात्र आईकडे साफ दुर्लक्ष करत एक साधीशी साडी नेसली. रुपा 35 वर्षाची, गोरी, नाकी डोळी नीटसी, जराशी वयोमानानुसार भरलेल्या अंगाची घटस्फोटित मुलगी. तिला सांगलीतल्या एका घटस्फोटित मुलाचे स्थळ सांगून आले होते. मुलगा अनुदानित शाळेत शिक्षक होता. रुपा ही तशी बीएड होती, पण नोकरीला मात्र नव्हती आणि तिला आता नोकरी करण्यात इंटरेस्टही नव्हता. मुलाकडची मंडळी आली. अक्षय घाडगे मुलाचं नाव होतं. तोही गोरा गोमटा, धिप्पाड शरीर यष्टीचा मुलगा, वय 35च. जुजबी विचारपूस झाली आणि रुपा बाहेर आली. अक्षयने तिला नजर वर करून नीट पाहिलेही नाही आणि रुपानेही त्याला पाहण्याची तसदी घेतली नाही. अक्षयच्या आई बोलल्या, दोघांना काही बोलायचे असेल तर बोलू द्या एकांतात. रुपाचे वडील म्हणाले, हो का नाही, शेवटी संसार त्यांना करायचा आहे. हो नाही करत गच्चीवर पाठवले दोघांनाही. दिवस मावळतीला आला होता. मस्त गार वारा सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार वाऱ्याचे झोत मनाला आणि शरीराला सुकावत होते. रुपा आणि अक्षय मात्र खुर्चीवर अवघडून बसले होते. काय बोलावे ते दोघांनाही सुचत नव्हते. शेवटी रुपाने बोलायला सुरुवात केली. रुपा, माझ्याविषयी तुम्हाला सगळे काकांनी सांगितलेच असेल तरी काही गोष्टी मला क्लिअर कराव्याशा वाटतात. मी स्पष्टच बोलते. मी एक स्वतंत्र विचाराची व कोणतीही गोष्ट घेताना प्राइस टॅग न पाहणारी, 2-3 महिन्यातून पार्लरला जाणारी व कोणाचाही शिरजोर सहन न करणारी फटकल मुलगी आहे. आणि हो, व्यसनी माणसाचा मला तिटकारा आहे. जर तुम्हाला कोणतेही व्यसन असेल तर ते आत्ताच सांगा. तिच्या बोलण्यात कटुपणा स्पष्ट जाणवत होता. तिच्या कटू अनुभवातून तो आला असेल कदाचित. ती खाली मान घालून बोलत होती. हे ऐकून अक्षय तिला निरखून पाहत उतरला. अक्षय बोलला, मला एक व्यसन आहे, ते म्हणजे पुस्तके वाचण्याचे. दुसरे कोणतेच व्यसन मी करत नाही. आणि हो, मला वाटतं प्रत्येक माणसाने स्वतंत्र विचारच असावं. आणि प्राइस टॅग म्हणाल तर ते मीही पाहत नाही, असं म्हणून तो निघून गेला. रुपाला वाटले याला आपल्या स्पष्ट बोलण्याचा राग आला. हा आपल्याला नकार देणार हे तिने गृहीत धरले होते. मंडळी निरोप देतो असं म्हणून निघून गेली. रुपा माने हुशार व सुंदर मुलगी, मस्त पंचकोनी कुटुंबात वाढलेली. एक बहीण व एक भाऊ. बहीण स्वतःच्या संसारात रमलेली. भाऊ लहान होता. तिचे वडील शासकीय अधिकारी, त्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडली नाही कधी तिला. लग्न करताना घरदार मुलगा सगळं पाहून तिच्या वडिलांनी तिचं लग्न मोठ्या थाटात करून दिलं. पण नवरा पक्का व्यसनी आणि जुगारी निघाला. खोटे बोलला तर त्याची PhD, रोज दारू पिणे व जुगार खेळणे हे त्याचे ठरलेले. जेव्हा रुपाला हे सगळे कळले तेव्हा अवघ्या 4 महिन्यात तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. या 4 महिन्यात त्याने रुपाला रुपया दिला नाही. उलट रुपाच्या आईवडिलांनी रुपाला पैसे हवे नको पाहिले. त्याला बायको नको होती, तर रुपाच्या रूपात त्याचा संसार चालवणारी व त्याच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन हवी होती. रुपाने कोर्टात केस घातली. कोर्टाच्या वर्षभर पायऱ्या झिजवून त्याच्याकडून नुकसान भरपाई मिळवली. अर्थात यात तिला तिच्या आईवडिलांनी साथ दिली. आता रुपाला दुसरे लग्न करण्यात रस नव्हता. पण आईवडिलांना व भावाला ती किती दिवस त्रास देणार होती. तिची काळजी आईवडिलांना लागून राहिली होती. रुपाच्या आईचा तिच्यावर जीव होता, पण ती चिडली की रुपाला सगळे तारतम्य सोडून बोलत असे आणि आईचे शब्द तिच्या जिव्हाळी लागत. त्यातूनच BP आणि थायरॉईड सारखे मानसिक टेन्शनमुळे होणारे विकार तिला जडले होते.
रूपा या घटनेमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसली होती. ती घराबाहेरही जास्त पडत नसे. या दुःखंत तिला विरगुळा व साथ ही तिच्या लेखणीची होती. ती सुंदर कविता व कथा लिहित असे व ऑनलाईन टाकत असे. रूपाने दुसऱ्या लग्नाची तडजोड करण्याचा निर्णय घेतला होता. पण आज अक्षयशी जे ती वागली होती त्यामुळे रूपाने त्याचा नकार गृहीत धरला होता. पण प्रत्यक्ष घडले भलतेच. 2 दिवसात अक्षयचा कॉल तिला होकार आला. मग काय, रूपा व अक्षयचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. रूपा मात्र आतून खूप घाबरली होती, कारण पहिल्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी होता. ती सोलापूरहून सांगलीत सासरी आली. खरं तर पहिल्या लग्नाने केलेले वर्मी घाव अजून ती विसरली नव्हती. ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेरच पडली नव्हती आणि आता ती दुसऱ्या लग्नाला सामोरी जात होती. सगळे सोपस्कार पार पडले आणि या नात्याला रूपा आणि अक्षयवर खरा अर्थ देण्याची वेळ आली. रूपाला दूध घेऊन अक्षयच्या रूममध्ये पाठवण्यात आले. रूपाचे मन मात्र या नात्यात पुढे जायला तयार नव्हते. अक्षयने दूध घेतले व तो बोलू लागला. अक्षय बोलतो, हे बघ रूपा, माझी अवस्था ही तुझ्यापेक्षा वेगळी नाही. मीही अजून मनाने हे नाते पुढे घेऊन जाण्यासाठी तयार नाही. तर तू आणि मी मनाने जोवर तयार होत नाही तोपर्यंत आपण थांबू. तो असं बोलला व खाली चटई हतरून झोपला. रूपाच्या उत्तराची वाट न पाहताच कदाचित त्याने तिच्या मनाची होणारी तगमग हेरली होती व तोही अजून त्याच्या पहिल्या नात्यातून मिळालेले चटके विसरला नव्हता. रूपाने मात्र सुटकेचा निश्वास सोडला. ती महिन्या भरताच अक्षयच्या घरात रुळली. तिची व अक्षयच्या आईची चांगलीच गट्टी जमली. अक्षयच्या बाबांशीही तिचे चांगलेच जमत होते. पण अक्षय आणि तिच्यामधला संकोच मात्र कमी होत नव्हता. दोघेही तेवढेच बोलत असत. अक्षय तिच्याशी फटकून वागत असे, पण ती त्याची कामे अबोलपणे करू लागली होती. जसे त्याचे कपडे काढून ठेवणे, रुमाल, टॉवेल, त्याचा डबा हातात देणे, सगळं पण अबोलपणे. एक दिवस अक्षय शाळेतून घरी आला. फ्रेश होऊन चहा घेतला व रूपाला शोधू लागला. ती बेडरूममध्ये कपडे आवरत होती. तो येऊन बोलू लागला, अक्षय, रूपा, हे घे 5,000 तुला महिन्याला. मी खर्चासाठी देत जाईन. आईला घेऊन जाऊन तुला काय हवं ते घेऊन ये. आणि हो, पार्लरमध्येही जा. असं म्हणून त्याने पैसे तिच्या हातात ठेवले. ती मात्र अक्षयकडे पाहतच राहिली. ते पाहून अक्षय म्हणाला, अक्षय, असं का पाहते आहेस माझ्याकडे? तूच तर लग्ना अगोदर म्हणाली होतीस ना की मला पैसे लागतात आणि अजून लागले तर मग. तो अगदी सहजपणे म्हणाला. रूपा मात्र डोळ्यात पाणी आणून बोलू लागली. रूपा, आय एम सॉरी, ती अपराधीपणे म्हणाली. अक्षय, कशासाठी सॉरी? तो आश्चर्याने तिला पाहत म्हणाला. रूपा म्हणाली, मी तुम्हाला त्या दिवशी तसं बोलायला नको होतं. खरं तर मला आलेल्या कटू अनुभवाचा तो परिपाक होता. जेव्हा माझं पहिलं लग्न झालं तेव्हा प्रत्येक मुलीप्रमाणे मीही खूप सारी स्वप्ने उराशी बाळगून सासरी गेले. पण तिथे माझ्या सगळ्या स्वप्नाचा चुराडा झाला. तो व्यसनी, त्याने मला 4 महिन्यात रुपयाही दिला नाही ना माझ्या कोणत्या गरजा पूर्ण केल्या. आईनेच मला सगळे पुरवले व त्या दिवसात पण मला आईकडे पैसे मागण्याची लाज वाटायची. पण पर्याय नव्हता माझ्याकडे. त्याला बायको नाही तर माझ्या रूपात पैसे कमवणारी मशीन हवी होती. म्हणून तो नोकरी कर म्हणून मागे लागला, कारण त्याला त्याच्या व्यसनामध्ये माझा व्यत्यय नको होता. म्हणूनच अवघ्या 4 महिन्यात मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हे पैसे घ्या, मला नको आहेत. ती खाली मान घालून म्हणाली. अक्षय, खरं तर तुझा स्पष्ट वक्तव्यपणे भावाला मला म्हणूनच मी लग्नाला होकार दिला. राहू दे ते पैसे तुझ्याकडेच. अपेक्षाभंगाचे दुःख मी अनुभवले आहे, त्यामुळे मी समजू शकतो. मीही त्या दुःखातून गेलो आहे. मंजिरीला मी पाहायला गेलो आणि तिच्या सौंदर्यावर भाळलो. पण लग्न झाले आणि तिचा स्वभाव खटकू लागला. तिला नवरा नाही तर एक असा पुरुष हवा होता जो तिच्या सगळ्या गरजा भागवेल. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या भावना तिच्या खिसगणितपणेही नव्हत्या.
तिला कोणाचीही जबाबदारी नको होती. मी खूप प्रयत्न केला तिला समजून घेण्याचा, पण नाही जमलं. तिने पुढे जाऊन आईबाबांपासून वेगळं राहा असा हट्ट धरला. मी एकटाच मुलगा, वनिता माझी बहीण, तिच्या संसारात रमलेली. मग आईबाबांना कोण पाहणार? मग लग्नानंतर 1 वर्षातच घेतला घटस्फोटचा निर्णय. नाही म्हणायला तिने केला अकांड तांडव, पण मी ठाम राहिलो आणि घेतला घटस्फोट. अक्षयनेही त्याचं मन मोकळं केलं रूपासमोर. दोघांनाही आता हलकं वाटत होतं. त्यांच्या दुखल्या मनावर जणू फुंकरच घालत होते. ते दोघे समदुःखी जीव रूपाने राहून विचारलेच, रूपा माझ्यापेक्षा सुंदर होती मंजिरी? तिने मान न वर करता त्याला तिरकस पाहत विचारले. अक्षय हो, तो अभावितपणे म्हणाला. पण त्याच्या लक्षात आले की तो त्याच्या पहिल्या बायकोची स्मृती दुसऱ्या बायकोसमोर करतोय. म्हणून त्याने जीभ चावली व म्हणाला, अक्षय म्हणजे तसंच काही नाही. तो चाचरत म्हणाला, रूपा इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. बरं आपण एकमेकांशी दुःखे वाटून घ्यायला मित्र तर बनूच शकतो ना? तिने त्याच्याकडे पाहत विचारले. अक्षय बोलला, हो का नाही? तो गोड हसून म्हणाला आणि रूपाची विकेट तिथेच गेली. रूपा खरं तर आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की इतक्या रांगड्या शरीरात इतका संवेदनशील माणूस लपला आहे. रूपा आणि अक्षयच्या लग्नाला आता 3 महिने होत आले होते. आता त्याच्या अवघडलेपण मैत्रीच्या नात्यामुळे थोडे कमी झाले होते. रूपा मात्र अक्षयच्या प्रेमात हळूहळू पडू लागली होती. पण अक्षय मात्र मैत्रीपलीकडे अजून सरकला नव्हता. स्त्रीला देवाने मूळपणे जीवनातील बदल स्वीकारण्याची कुवत जरा जास्तच दिली आहे. म्हणून तर ती तांदळाच्या रोपाप्रमाणे मूळ मातीतून उपटून दुसरीकडे लावली तरी बहरते. पण पुरुष मात्र त्याच्या जीवनातील बदल लवकर नाही स्वीकारत. तसेच काहीसे अक्षयचे होते. एक दिवस अक्षय शाळेत गेला असता ऑफ पिरियड मध्ये त्याच्या सहकारी कुलकर्णी मॅडम व त्याच्या गप्पा चालल्या असता कुलकर्णी मॅडम बोलू लागल्या. मॅडम कुलकर्णी, शेलार सर खूप लकी आहात हो तुम्ही, नाही तर रूपासारखी गुणी बायको दुसऱ्या लग्नातून मिळायला नशीब लागतं हो. रूपा सुगरण तर आहेच, खूप सुग्रास जेवण बनवते. चाखतो ना आम्ही रोज तिच्या हाताची चव तुमच्या डब्यातून. पण त्याहीपेक्षा ती उत्तम लेखिका आहे. काय कविता करते, काय कथा लिहिते. तिने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. अहो तिच्या कथा आणि कविता वाचून लोक वेडे होत आहेत. त्या कौतुकाने बोलत होत्या. अक्षय बोलतो, काय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. रूपा आणि लेखिका? तो आश्चर्याने म्हणाला. मॅडम कुलकर्णी बोलतात, काय थट्टा करताय का सर आमची माझी? अहो हे पहा, महारूपा या नावाने ती लिहिते. सोशल मीडियावर तिचाच फोटो आहे ना हा. त्या मोबाईल दाखवत म्हणाल्या. अक्षयने मोबाईल घेतला आणि पाहिलं तर खरंच रूपाचा फोटो व तिने लिहिलेले साहित्य त्याला महारूपा या नावाने दिसत होते. त्याने त्याचा मोबाईल काढला. तिचे सगळे साहित्य तो पाहू लागला. त्याच्यासाठी हा मोठा आश्चर्यकारक धक्का होता. संध्याकाळी तो शाळेतून घरी आला. फ्रेश होऊन आला तोपर्यंत रूपाचा चहा घेऊन आली होती. तिने टीपॉयवर चहा ठेवला व ती निघाली तर अक्षयने तिला थांबवून घेतले व तो बोलू लागला. अक्षय थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे, तो म्हणाला. रूपा बोला, ती थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली. अक्षय बोलतो, तू कविता कथा लिहिते सोशल मीडियावर, तो तिला पाहत म्हणाला. रूपा बोलते, हो लिहिते ना. ती म्हणाली. अक्षय मग मला सांगावंसं नाही वाटलं तुला? आज कुलकर्णी मॅडम म्हणाल्या तेव्हा कळलं मला, तो जरा जोरात म्हणाला. रूपा मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये येऊन भांडण्याच्या तयारीने म्हणाली. रूपा हो लिहिते ना, आणि त्यात काय सांगायचे? मी तुम्हाला आधी सांगितले आहे आणि आत्ताही सांगते, मी स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. तेव्हा ती तावातावाने बोलत होती. तिला मध्येच थांबवत अक्षय म्हणाला.
अक्षय म्हणाला, हो हो माहीत आहे मला, पण मी तर तुझ्या लिखाणाचा फॅन झालो ना. तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला. रूपा बोलते, काय? ती बुचकळ्यात फोडून म्हणाली. अक्षय बोलतो, हो ना, काय भन्नाट कथा आणि कविता आहेत ग. मी आज 2-3 वाचले आहेत. तुला सुचते कसे ग हे सगळे? तो कौतुकाने म्हणाला. रूपा बोलते, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. मी आपलं असंच लिहिते टाइमपास म्हणून. ती हसत म्हणाली. खरं तर अक्षयच्या या बोलण्याने ती सुखावली होती. तिच्या लेखनाचे कौतुक कोणी करणे तिला नवीन नव्हते, पण घरातल्या कोणी आणि खास करून नवऱ्याने तिचे कौतुक करणे तिच्यासाठी खास होते. अक्षय बोलतो, खरंच बोलतोय मी तुझं. आमच्या शाळेतील कुलकर्णी मॅडम फार कौतुक करत होत्या. तू एखाद्या नदीसारखी गूढ आहेस. जितकं खोल जावं तितकी नवीन उमगत जातेस. सुग्रास जेवण तयार करतेस आणि त्यापेक्षा सुंदर लिहितेस. अजून किती गुण आहेत तुझ्यात काय माहीत. खरंच तो माणूस कर्मदरिद्री होता. तुला त्याने गमावले आणि आय एम लकी मॅन. तो पुढचे शब्द संकोचून तोंडातच पुटपुटला. पण रूपाने ते ऐकले व ती शहारली. अक्षय पुढे बोलू लागला. अक्षय बोलतो, चल माझ्याबरोबर. त्याने सहजच तिला हात धरला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली. रूपा कुठे? ती लाजतच म्हणाली. पण अक्षयचे तिच्याकडे लक्ष नव्हते. अक्षय बोलतो, चल तर, म्हणून त्याने तिला हात धरून गच्चीवर नेले. तिथे एक छोटीशी रूम होती. त्या रूमचे कुलूप त्याने काढले. असं वाटत होतं की ती रूम बरीच वर्षे झाली उघडली गेली नाही. सगळीकडे धूळ व मोठाली 3 कपाटे होती. प्रत्येक कपाटात बरीचशी पुस्तके होती. दोघेही आत गेले. अक्षय म्हणाला, अक्षय, तुला मी म्हणाल होतं ना मला वाचनाचे व्यसन आहे, तर माझ्या व्यसनाधीनतेचा हा पुरावा. रूपा ती पुस्तके पाहून अदाशीपणे ती पुस्तके काढून काढून पाहू व ठेवू लागली. अक्षय लांब उभे राहून तिला कौतुकाने पाहत उभा होता. रूपाने एक पुस्तक हेरून काढले. ते होते ययाती. अक्षय, तर तुलाही आवडतात पुस्तके वाचायला? तो म्हणाला. रूपा, आवडतात. वेडी आहे मी, ती उत्साहाने म्हणाली. अक्षय म्हणाला, आवडता लेखक कोण मग? तो म्हणाला. रूपा म्हणाली, मराठी म्हणाल तर रणजित देसाई, पण मला शेक्सपियर खूप भावतो, म्हणूनच तर मी इंग्लिश लिटरेचरमधून BA केलं, ती म्हणाली. अक्षय, बापरे, शेक्सपियर? तो कपाळावर आट्या आणत म्हणाला. पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.